एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप पुजारी गणेश देशमुखांनी केलाय। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप हुलावळेंनी कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप आहे। त्यासोबतच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या दागिन्यांवर डल्ला मारणं, देवस्थानची गाडी खासगी कामांसाठी वापरणं, व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून पैसे उकळणं यासारखे गंभीर आरोप करण्यात आलेत। पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यामुळे कार्ला परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। त्यामुळे आता देवस्थानच्या कारभारावर प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। अध्यक्ष होते आनंतर यांच्याकडून विटा वगैरे आणल्या होत्या सोन्या चांदीच्या, त्या ट्रस्टकडे यांच्याकडेच आहे ताब्यामध्ये। त्याच्यानंतर 2017 ते 2023 ह्या कार्यकाळात जेवढं सोनं आलं यांनी चार्ज घेताना कुठल्याही प्रकारचं त्याचं मूल्यांकन केलेलं नाही। ते असंच ओतून ताब्यात घेतलं, कुणाला लिहून दिलं नाही, प्रशासक समितीला यांनी लिहून नाही दिलं आणि ह्यांनी प्रशासक समितीकडून लिहून नाही घेतलेलं। हे इथं अडचणीत आहे। त्यांनी आता देवीला दाखवतील, माझ्यानंतर ते पण वाईट देऊ शकतात, देवीला सोनं केलं, अमुक केलं, तमुक केलं, पण त्याचं मूल्यांकन कुठं केलं? त्यांनी मूल्यांकन केलंच नाही। ते सोनं खाले असं पहिल्यापासून पण सोनं खात आलेले आहेत। 1 वर्ष झाले मला एकविरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालेलो। 1 वर्षात मी काय केले कामाची पावती ही जे माझे म्हणजे देवीचे जे भक्त आहे, भाविक भक्त, ते येऊन बघतात। आणि आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप होत राहणार। हे सगळं काय आरोप केले ते अजून काही मला माहिती नाही आहे, पण जे काय आरोप केलेत त्याचे सगळे कागदपत्रासहित सगळ्या लेखा लोकांना मी दिला जाईल।